नमस्कार, आपण पाहताय आवाज महाराष्ट्राचा लाईव्ह आधुनिक केसरी। आणि आज पुणे महानगरपालिकेसाठी मतदान पार पडतंय। आपण मांजरी या ठिकाणी आहोत। हे मतदान केंद्र आहे। इथं कृषी विद्यालय मांजरी, महात्मा फुले कृषी विद्यालय राहुरी अंतर्गतलं हे। आणि याच महानगरपालिकेच्या मतदानात आज दुपार हा सोलापूर हायवे पाहू शकतो आपण, वाहनांची गर्दी। आणि इथं गर्दी झालेली आहे दुपारी, सकाळीपासून इथं रांगा लागलेल्या आहेत। आणि या ठिकाणी 7 वर्षानंतर ही निवडणूक होते। उद्या या वेळेपर्यंत निकाल अपेक्षित आहे। मतदारांमध्ये उत्साह दिसतोय आणि मतदारांच्या रांगा इथून आतमध्ये मतदान केंद्र आहे। आपल्याला काही ज्येष्ठ नेते पण दिसत आहेत, जसे राष्ट्रवादीचे सुरेश अण्णा घुले इथं स्वतः आहेत, बाकीचे उमेदवार आहेत, बाकी काही उमेदवार होते। त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की कसं वातावरण आहे, कसा उत्साह आहे। चला त्यांच्याशी चर्चा करूया। आपण इथं आहात, आज मतदानाचा दिवस, 7-8 वर्षानंतर निवडणूक होते। कसा उत्साह आहे मतदारांमध्ये? मतदारामध्ये फार मोठ्या प्रमाणात उत्साह आहे, कार्यकर्त्यामध्ये उत्साह आहे। जवळजवळ 9 वर्ष झाले, 9 वर्षांनी ही निवडणूक होती, त्यामुळे तो वेगळ्या प्रकारचा उत्साह आहे। मतदारांनाही अनेक वर्ष मध्यंतरीची विधानसभा झाल्यानंतर मतदानाची ही पहिलीच संधी आहे आणि 9 मतदार मोठ्या उत्साहाने मतदानाला येत आहे। आणि प्रशासनातर्फे काही त्रुटी वगैरे काय जाणवले तुम्हाला? खूप त्रुटी आहेत प्रशासनाच्या। सुरुवातीला मतदान चालू झालं त्यावेळेस मशीन बऱ्याच वेळा अनेक बूथवरच्या मशीन बंद पडल्या, त्या चालू करण्यात जवळजवळ अर्धा तास गेला। आम्ही तिथं ऑब्जेक्शन घेतलं की मशीन चालू करण्यातच तुम्हाला जर अर्धा तास गेलाय, तुम्ही संध्याकाळी मतदानाचा अर्धा तास वेळ वाढवून दिला पाहिजे, पण त्या अधिकाऱ्यांनी काही ते मान्य केलं नाही। अजून काय सांगाल तुम्ही? अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण आहे, उत्साहाचं वातावरण आहे। मतदार येऊन भेटून जात आहेत आणि उद्या राष्ट्रवादीचा विजय 100% आहे। उद्या दुपारपर्यंत निकाल अपेक्षित आहे। तर हे होते राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुरेश अण्णा घुले यांनी सांगितलेले की राष्ट्रवादीचा विजय निश्चित आहे आणि थोड्या काही त्रुटी आहेत प्रशासनाकडून, तर त्यांनी त्या पण आपल्याला सांगितलेल्या आहेत, त्या आपण पुढे हे करू। आणि असाच उत्साह मतदारांमध्ये आहे आणि हे मतदान इथं मोठ्या संख्येने पार पडतंय। लोकांचा उत्साह आहे। आता संध्याकाळी जशी संध्याकाळ होईल, थोडं ऊन कमी होईल, तसा अजून लोकांची गर्दी होणार आहे। अजून आपण काही प्रतिनिधींशी बातचीत करणार आहे, काही उमेदवार आहेत त्यांच्याशी पण बोलणार आहे। पाहत राहा आवाज महाराष्ट्राचा लाईव्ह।